नमस्कार, मैं संगमित्रा आप सभी का स्वागत करती हूँ हमारे न्यूज चैनल खबर जनता तक में। अफवाह नहीं हकीकत बयां करते हैं हम। आइए देखते हैं आज की खास खबर। आरआरपी इलेक्ट्रॉनिक्सचे चेअरमन आणि मॅन ऑफ द डे राजेंद्र चोडणकरजी, श्री हर्षदीप कांबळेजी, प्रशांत देशमुखजी, कृष्णप्रकाशजी, श्री एस.के. सैनीजी, अशोक सिंगारेजी, कैलाश शिंदेजी, मंचावरील सर्व मान्यवर, समोर बसलेले सर्व मान्यवर, चोडणकर परिवाराचे सर्व सदस्य आणि उपस्थित भगिनी आणि बंधूंनो, आज ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे की सेमकॉन क्षेत्रातला पहिला प्रकल्प भारतातला आपल्या महाराष्ट्रामध्ये सुरू होतोय। Let the world know that while other states are announcing investments in semiconductor, Maharashtra is the first state to have a full-fledged facility in semiconductor manufacturing ecosystem. राजेंद्र जी, we are proud of you. मला या गोष्टीचा आनंद आहे की एका मराठी माणसाने या ठिकाणी भारतामध्ये पहिल्यांदा ही इकोसिस्टम उभी केली आणि त्याला थोडी जोड देतो की याची क्लीन रूम तयार करणारा एक नागपुरी पण आहे। त्याचा मला एक नागपूरकर म्हणून विशेष आनंद आहे। खरं म्हणजे ज्याचा उल्लेख झाला की ओसॅट आणि एटीएमपी मॅन्युफॅक्चरिंगच्या क्षेत्रामधलं हा टप्पा या ठिकाणी गाठणारा पहिला प्रकल्प म्हणून आज आपण आरआरपी कडे पाहतो आणि निश्चितच आपल्या सगळ्या वाटचालीमध्ये ज्याचा उल्लेख डॉक्टर काकोडकरांनी केला की आम्ही आयटीच्या क्षेत्रात खूप पुढे गेलो, आम्ही डिझाईनच्या क्षेत्रात पुढे गेलो, पण जे रियल हार्डवेअर आहे त्याच्यामध्ये मात्र कुठेतरी एक कमतरता आम्हाला भासत होती। आणि विशेषतः भारतासारख्या देशाला आणि जगालाही कोविडच्या काळात हे लक्षात आलं की जेव्हा ग्लोबल सप्लाय चेन ब्रेक होते आणि मग तायवान, चीन, जपान, स्पेशली चीन याच्यावर अवलंबून असलेले जे उद्योग आहेत की ज्यांच्याकडे सगळे इलेक्ट्रॉनिक्स चिप्स आणि सगळ्या गोष्टी या त्या देशातनं येतात, तिथनं ही सिस्टीम डिस्टर्ब झाली तर कसं कंप्लीट मॅन्युफॅक्चरिंग स्टँडस्टिल होतं। आणि म्हणून त्यावेळी अतिशय प्रकर्षाने आपल्याला हे जाणवलं की सेमीकंडक्टरच्या क्षेत्रामध्ये भारताला पुढे जावंच लागेल। आम्हाला जर जगामध्ये एक विकसित राष्ट्र म्हणून प्रस्थापित व्हायचं असेल आणि जगाच्या संपूर्ण व्यवस्थेचा भाग आम्हाला व्हायचा असेल तर आम्हाला ही इंडस्ट्री आमच्याकडे एस्टॅब्लिश करावीच लागेल। केंद्र सरकारमध्ये माननीय प्रधान जुड़े रहिए हमारे साथ और देखते रहिए खबर जनता तक। अफवाह नहीं हकीकत से रूबरू कराते हैं। लाइक सब्सक्राइब अवश्य करें। धन्यवाद।